सार्थ ज्ञानेश्वरीस अध्याय 3. अर्जुन वाच जायसी चेतकर्माण्यस्ते मता बुद्धी जनार्दन तत्के कर्माणि घोरे ना नियोजनासी केशव. मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निखे म्या परिसिले कृपानिधी. तेथ कर्माने करता उरेची ना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. तरी माते केवी श्रीहरी मनशे पाळता संग्राम करी. ये लाजशी ना महाघोरी कर्मी सुता. हागा कर्म तुची अशेख निरंकारीसी निशेष. तरी मज करवी हे हिंसक का करविसी. तरी हेची विचारी श्री हशिकेशा तू मान देशी कर्मलेशा. आणि ऐसनी हे हिंसा करवित आम्हाशी. यामी श्रेणी व्यवाक्येन बुद्धिमोहयस्य मे तदेकं वदन्निच्छेत्य येन श्रेयोहमानो ह्याम. देवा तुझी ऐसे बोलावे तरी आम्ही नेनही काय करावे. आता संपले म्हणून पाघवे विवेकाचे. हागा उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंश तो कैसा. आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. वेदो पृथ्व वारुनी जाये मग जरी आपणचे विषसुये. तरी रोगिया कैसे निजिये सांगे मज. जैसे आंधळे सुय जे आहाटा का मजवन दिजे मरकटा. तैसा उपदेश हा गोमटा वाढविला आम्हा. मी आधीची काही नेने घरी कळडिलो मोहेने. श्रीकृष्णा विकूया कारणे कुशीला तुझ. तव तुम्ही एक नावाई एत उपदेशा माझी गोवाई. तनी अनुसरलिया काही ऐसे खिजे. आम्ही तनु मन जीवे तुझिया बोला ओठ गावे. आणि तुवाची ऐसे करावे तरी सरले म्हणे. आता ऐशा परी बोधिसी तरी निघे आम्हा करीशी. इतर ज्ञानाची आस कायशे अर्जुन म्हणे. तरी जे जाणवेचे किर सरले परी आणिक एक असे झाले. जे तिथे हे डावळले मानस माझे. देवीची कृष्णा हे तुझे चरित्र काही नेनिजे. जरी चित्त पाहाशी माझे येणे मिशे ना तरी झाकवितू आम्हाशे माते. का तत्वची कथिसी ध्वनिते हे अवगमिता निरुते जाणवे ना. म्हणून आणिके ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा. मज विवेकू सांगावा महाटाजी. मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परीसे. श्रीकृष्णा बोलावे तुआ तैसे एकनिष्ठ. देखे रोगाते जिनावे औषध तरी दियावे. परी ते अतिरुच्य व्हावे मधुर जैसे. तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित. परी बोधे माझे चित्त जया परी. देवा तुझैसा निजगुरु आजी आदी ध्वनी कान करू. इत भिडकवणाची धरू तू माय आमुची. हागा कामधेनूचे दुबते देवे झाले जरी आपेते. तरी कामनेचे का तेथे वाणी खिजे. जरी चिंतामणी हाता चढे तरी वांछेचे कवण साखडे. का पुलेनी सुरवाडे इच्छावे ना. देखा अमृत सिंधुती ठाकावे. मग तहानाची जरी फुटावे तरी सहायुस न करावे मागील ते. तैशा कर्मा तरी बहुती उपाशिता श्री लक्ष्मीपती. तू देवी आजी हाती झालाशी जरी तरी आपुल्या शेवसा. कान मागवासी परेशा दिवा सकळू हा मानसा पाहिला असे. देगे सगळार्थी ज्याले आजी पुण्य यशाशी आले. हे मनोरथ झाले विजयी माझे. जी जी परमंगळ धामा सकल देव देवोत्तमा. यो स्वाधीना आम्हा म्हणून या. जैसे मातेच्या ठाई अपत्यानवा सरू नाही.
ज्ञाना लागुणी पायी ज्या परी तैसे देवा तू ते पुशिजतसे आवडे आपुले आते कृपानिधी निधी तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित ते सांगे एक निश्चित पार्थो म्हणे श्री भगवान वाच लोकेस्मिन् विधानिष्ठा पुरप्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्याना कर्मयोगेन योगिनां या बोलासी अच्युतो म्हणा तसे विस्मितो अर्जुना हा ध्वनितो अभिप्रावो जे बुद्धियोगो सांगता सांख्यमत संस्था प्रगटली स्वभावता प्रसंगी आम्ही तोपदेशो तो निनसी मनोने शोभलासी वायसी तरी आता जाणे म्याशी उक्त दोन्ही अवधारी वीरश्रेष्ठा ये लोकी या दोई निष्ठा मजची पासुनी प्रगटा अनादिसिद्ध एक ज्ञानयोग म्हणिजे जो सांख्य अनुष्ठिजे जेथ ओळखी सवे पाविजे तद्रुपता एक कर्मयोग जाण तेथे साधक जन निपुण होनी निर्वाण पावसी वेगे हे मार्ग तरी दोन्ही परी एक वटती निदाने जैसे सिद्ध साध्य भोजने तृप्ती एक का पूर्वापर सरिता भिन्न दिसती पाहता मग शुंद मिळणी एकता पावसी सेखी तैशी दोन्ही मते सुचिती एका कारणाते परी उपस्थिती योग्यते आदिन असे देखे उत्प्लवना सारिखा पक्षी फळाशी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगा तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे तया मार्गचे निवडे निश्चित ठाकी तैसे देखा पा विहंगमाते अदृष्टोणी ज्ञानाते सांख्य असघ्य मोक्षाते आघडिती येरयोगी जे कर्माधारे विहिते चिणी निजाधारे पूर्णता अवसरे पावते हुशी न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्य पुरुषोषणुते न च संन्यासनादेव सिद्धी समाधिगच्छन्ति वाचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीणा निश्चित होईजेना ये प्राप्त कर्म सांडिजे ये तुलेनी निष्कर्म्य होईजे हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे सांगे पैलतीरा जावे ऐसे व्यसन का जेथे पावे तेथे नावा ते त्या जावे घडे केवी ना तरी तृप्तीची जे तरी कैसे नि पाकून कीजे की सिद्धहीन शेविजे केवी सांगे जव निरार्थता नाही तवा व्यापारू असे पाहे मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे म्हणून ऐके पार्था दया निष्कर्मपदी असता तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नव्हे आणि आपुलिये चाडे आपदिले हे मोडे की त्याजिले कर्म साडे ऐसे आहे हे वायाची सौरा बोलिजे उकलो तरी देखील पाविजे परी त्याजिता कर्म न त्याजे निभ्रांत माणी नाही कशी दक्षिणमपि जातु तिष्ठत्य कर्म कृत कार्यते हवेशाः कर्म सर्व प्रकृती जैगुणेह जव प्रकृतीच्या अधिष्ठाना तव सांडी मांडी हे अज्ञान जे चेष्टा ते गुणाधीन आपेसी असे देखे भीत कर्म जे तुले ते सगळे जरी ओसांडिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियाचे सांगे श्रवणे ऐकावे ठेले की नेत्राचे तेज गेले हे नासारंध बुझाले परिमळून घे ना तरी प्राणापाणगती की निर्विकल्प झाली मती ते शुद्धा तुषारी आरती कुंठलिया हे स्वप्राव बोधू ठेले चरण चालो विसरले हे असो काय निमाले जन्म मृत्यू हे न ठकेची जरी काय तरी सांडिले ते काय म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृतिवंता कर्म पराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे येरी धरी मोकली अंतःकरणे विजे वाया देखे रथी आरोडीजे मग जरी निच्छळू बसीजे तरी चढू होऊनी हिंडीजे परतंत्रा का उचलले वायुवशे चढे शुकपत्र जैसे
निचेष्ट आकाशे परिभ्रमे तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिया विकारे नैष्कर्म हि व्यापारे निरंतर. म्हणून संग जवा प्रकृतीचा तव वरी त्यागुण घडे कर्माचा ऐसे हे करू म्हणते तयाचा आग्रहोची उरे. कर्मेंद्रियाणि संयम्याय आस्ते मनसा स्मरेण इंद्रियार्था निवमुढात्मा मिथ्याचारः स उच्यते. जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म होणी पाहती परी कर्मेंद्रिया प्रकृती निरोधुनी तया कर्म त्यागुण घडे ते कर्तव्य म्हणे सापडे परी नटती ते पुढे दरिद्री जाण ऐसे ते पाळता विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही. आता देयवधान प्रसंगे तुझ सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. यस्के त्वद्यानि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगं सक्तः सविष्यते. जो अंतरी दृढ परमात्मा रूपी गुढ बाहेतरी रूढ लौकिक भागू जो इंद्रिया अज्ञान करी विषयांचे न भय धरी प्राप्त कर्म न भेरी उचित जे जे तो कर्मेंद्रिय कर्मी राहडता तरी न नियमे परी तिचे निउर्मे झाकुडेना तो कामना मात्रे न घेपे मोह मळे न लिपे जैसे जडी जडे चिंपे पदपत्र तैसा सत्संगा माझी असे सकळा सारिखा दिशे जैसे तोय संगे आभासे भानुबिंब तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणोची देखिजे एरवी निर्धारिता निजे सोय जयाचे ऐसा चिन्हे चिन्हात देखिते तोची मुक्तो आशा पाश रहितो ओळख पा अर्जुना तोची योग विशेषजे जो जगी म्हणून ऐसा होय या लागी मनोपे तू ते तू मानसा नेहमी करी निछडू होय अंतरी मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्तत सुखे. नियंत कुरु कर्मत्व कर्म जायोय कर्मणा शरीर यात्रा हि च तेन प्रसिद्ध एद कर्मणा. म्हणून नैष्कर्म व्हावे तरी येथ तेन संभवे आणि निषिद्ध केवी राहटावे विचारी पा. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरितू पार्था आणि कही एक निनशितू हे कवतिक जे असे कर्ममोचक आपैसे असे देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षू जेणे व्यापारे निश्चित पावे. यज्ञार्थ कर्माण्योन्यत्र लोकोय कर्म बंधनः तदर्थ कर्म कौन्तेय मुक्त संगः समाचर. स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जानपा म्हणून वर्तता तेच पापा संचारू नाही. या निजधर्म जै सांडे आणि कुकर्मी रत घडे तशी बंधू पडे संसारिक. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञाजन जो करी तया बंधन काहीच न घडे. या लोको कर्म बांधिला जो परतत्वावृत झाला जो नित्ययज्ञाला चुकला. म्हणून या आता हेची विषयी पार्था तुझ सांगेन एकमी कथा जै सृष्टी आदी संस्था ब्रह्मेने केली. सा यज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेनं प्रसवाश ध्वमेश यो सृष्टोष्टका मधुक. तै नित्य याग सहिते सुजिली भूते समस्ते परिनिनतीची ते यज्ञ ते सूक्ष्म होऊनिया. ते वेळी प्रजीविनविला ब्रह्मा देवा काय आश्रयो येथ आम्हा तव म्हणे तो कमल जन्मा भूता प्रती तुम्हा वर्णविशेष वशे आम्ही हा स्वधर्म विहिला असे. या ते उपासा मग आपेसे पुरते काम
तुम्ही व्रत नियमून करावे, शरीराते ना पिडावे, दुजे घेविना वाचावे, तीर्थेशी गा योगादिके साधने, साकाक्ष आराधने, मंत्रयंत्र विधाने, झणी करा देवता तरा न भजावे, हे सर्वता काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञिया जावे, अनायासे अहेतुके चित्य अनुष्ठापायाते, पतिव्रता पतिते ज्यापरी, तैसा सद्धर्मरुखो मुखो, हाची शेहू तुम्हा ऐकू, ऐसे सत्य लोकनायको बोलता झाला, देखा स्वधर्माते भजाल, तरी कामधेनुका हा होईल, मग प्रजावण सांडिल तुम्हा ते कदा, देवान्य भावयतानेन, ते देवा भवायन्तु वः, परस्पर भावयन्तः, श्रयाः परमावाप्य शतम्, जय येणे करुणी समजता, परितोषू होईल देवता, मग ते तुम्ही पिता अर्थाती देते, या सधर्मा पूजा पूजिता, देवता गणा समजता, योगशोमो निश्चिता, करती तुम्हाचा, तुम्ही देवाते भजालो, देव तुम्हा तुष्टतील, अशी परस्परे घडेल प्रति जेथे, तेथ तुम्ही जे करू म्हणाल, ते आपेसे सिद्धी जाईल, वांछितही पुरेल मानसीचे, वाच्या सिद्धी पावाल, अज्ञापक होवाल, म्हणे तुम्हा ते मागतील महासिद्धी, जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर उडगे फळभार, लावण्यशी इष्टान भोगन वही, यो देव दास्यत्यते यज्ञ भविताः, तै दत्तानं प्रदायोभ्यो, यो मुक्तेस्तेनं एव सहं, तैसे सर्व सुखसहित देवची मूर्तिमंत, येईल देखा काढत तुम्हापाशी, ऐसे समस्त भोग वळीत, हो आल तुम्ही अनार्थ, जरी स्वधर्म मिळत वर्ताल बापा, का झालिया सकळ संपदा, जो अनुसरेल इंद्रिया मदा, लुब्ध होणी स्वादा विषयाचिया, तिहे यज्ञ भवी की सुरी, जे हे संपत्ती दिदली पुरी, तया स्वधर्मी सर्वेश्वरी, न भजेल जो अग्निमुखी हवण, न करील देवता पूजन, प्राप्त वेळ भोजन ब्राह्मणांचे, निर्मक होणे गुरुभक्ती, आदर करील अतिथी, संतोषाने दिल ज्ञाती आपुलिये, ऐसा स्वधर्म क्रिया रहितो, आथिले पण प्रमतो, केवळ भोगासक्तो होईल जो, तया मग आपावो थोर आहे, जेणे हे ते हातीचे सकळ जाहे, देखा प्राप्त हिनाला आहे भोग भोग, जैसे गतायुषी शरीरी, चैतन्य वासना करी, का निर्दैवाच्या घरी नरा हे लक्ष्मी, तैसा स्वधर्म जरी लोपला, तरी सर्व सुखाचा थारा मोडला, जैसा दीपासवे हारपला प्रकाश जाय, तैसे निजवृत्ती जेत सांडे, तेत स्वातंत्र्य वस्ती न घडे, ऐका प्रजा हो पुढे, वीरांची म्हणे अनवणे, स्वधर्म जो सांडेल, तया ते काढू दंडील, चोर म्हणून हारील सर्वस्वी तयाचे, मग सकळ दोषू भवंते, गिवसोणी घेती तया ते, रात्री समयी स्मशानाते होते जैशी, तैशी त्रिभुवनाची दुःखे, आणि नाना विधी पातके, दैन्य जात तितुके तैसेची वसे, ऐसे होय तया उन्मता, मग न सुटे बापा हृदता, कल्पांती ही सर्वता प्राणीगत हो, म्हणून निजवृत्ती हे न सांडावी, इंद्रिये बरळो निधावी, ऐसे प्रजा ते शिकवी चतुराननु, जैसे जळाचरा जड सांडे, मग तक्षणी मरण मांडे, या स्वधर्मुनीने पाडे विसंबो नये, म्हणून तुम्ही समजते आपुलिया कर्मी उचिते, निरंतर व्हावे पुढत पुढती मणिपत शे, यज्ञ शिष्टाशुनाः संतो मुच्यते, सर्व क्लेशयोः
भुजते ते त्वघ पापाने पंचत्याम्यं कारणांतो देखावित क्रियाविदे निहतुक का बुद्धी जो असती समृद्धी विनियोग करी गुरुगोत्र अग्निपूजे अवसरे भजे द्विजे निमित्त अधिकी यजे पित्र ऋषे या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता उतशेण स्वभावता पुरी जे जे ते सुखे आपले घरी कुटुंबेशी भोजन करे की भोग्याचे ते निवारी कल्मशाते ते यज्ञावष्टभोगे म्हणून सांडिजे तो अघे जयापरी महारोगी अमृतसिद्धी ही तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांतिलेशा तो शेषभोगी तैसा नाकडे दोषा म्हणून स्वधर्म जे अर्चे ते स्वधर्माची विनियोगीजे मग उरे ते भोगीजे संतोषेशी हे विचारणे पार्था रावटो नहे अन्यथा ऐशी आद्य हे कथा मुरारी सांगे जे देहची आपण बे माणती आणि विषयाते भोग म्हणती या पुरते न स्मरती अनिक काही हे यज्ञोपकरण सकड जनता ते वरळ आम बुद्धी केवळ भोग पाहते इंद्रिय रुची सारिखे करविती पाकनिके ते पापिये पातके सेविती जाण हे संपत्ती घाताघवे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञे हरपावे आदिपुरुषी हे सांडुनिया मूर्ख आपण प्या लागी देख निपजवती पाक नानाविधे जी यज्ञ सिद्धी जाये परेशा तोषी होय ते हे सामान्य अन्न न होय म्हणून या हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण हे जीवन हेतु कारण विश्वाया अन्नादवन्ति भूतानि पर्जन्या तत्र स्वभावः यज्ञान् द्रवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्रवः कर्म ब्रह्मोदव विदे ब्रह्माक्षर समुद्भवम् तस्मात् सर्वगतः ब्रह्म नित्य यज्ञे प्रतिष्ठितम् अन्नास्तव भूते प्ररोह पावती समस्ते मग पर्जन्युया अन्नाते सर्वत्र प्रभवे तया पर्जन्या यज्ञजन्म यज्ञा प्रगटी कर्म कर्माशी आदि ब्रह्म देवरूप तया वेदाचे परात्पर प्रसवतसे अक्षर म्हणून हे चराचर ब्रह्म बद्ध या परी कर्माची मूर्ती यज्ञे अधिवासु श्रुती एके सुभद्रापती अखंड गा एवं प्रवर्तितं चक्र नानुं वर्तयति ह्यः अघायुरिन्द्रिया रामो मोघ्य पार्थ सजीवेते ऐसी हे आदी परंपरा सापेक्षे तुझ धनुर्धरा सांगितली या अधवरा लावणिया म्हणून समुढ हा उचितो स्वधर्मरूप खंडतो नानष्टी जो तो लोकीये तो पातकाची राशी जानभार भूमीशी जो कुकर्म इंद्रियाशी उपजेगा ते कर्म जन्म सकळ अजुना अति निष्फळ जैसे काब्रपटल अकाळीचे कागळा स्तन अर्जेचे तैसे जे आले देखित याते जयानुष्ठान स्वधर्माचे घडेचिना हरुणी एके पांडवा हा स्वधर्म कवनेना सांडावा स्वधर्मा भाजावा हाची एकू हागा शरीर जरी झाले तरी कर्तव्य ओघे आले मग उचित का फुले ओ सांडावे परिसपास व्यासाची मूर्ती लाहोणी देहाची खंती करती कर्माची ते गाढवे गा यस्त्वात्महरति रेव अश्व्यादात्ममृतक्ष मानवः आत्मनेव च संतुष्ट अश कार्य न विद्यते देखे असतेनी देहधर्म इथ तोची एक न लिपे कर्म
जो खंडित रमे आपण पाशी, जे तो आत्मबोध तोषला, तरी कृतकार्य देख जयाला, तोची सजे सांडवला कर्म संगा. नैव तस्य कृते नाथो ना कृते नेह कशनं, न चाह्य सर्वभूतेषु क्वचिदर्थं व्यापकाश्रयाः. तृप्ती झालिया जैसे साधने सरती आपेशे, देखे आत्मदृष्टी तैसे कर्म नाही. देवरी अर्जुना तो बोधू भेटेना म्हणा, तवची या साधना भजावे लागे. तस्मादसक्ताः सततं कार्य कर्म समाचर, असक्तो याचरन् क्रमं परान्नात् दोनोक्ती पुरुषः. म्हणून तो नियतो सकळ काम रहितो, होऊन या उचितो स्वधर्म राहते. जे स्वधर्म निष्कामता अनुसरले पार्था, ते कैवल्य पद तत्वता पावले जगी. कर्मण्येव हि संस्थित्मा स्थिता जनकादया, लोकसंग्रहमेवापि हम पक्षयकृतोन्महांचे. देखपा जानका देख कर्म जात शेक, न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. या कारणे पाळता होवावे कर्म असता, हे आणि काही एका अर्था उपकारेल. जे आचरता आपण पया, देखे लागेल लोकाया, तरी चुकेल अपाया. प्रसंगेचे देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोक लागे. मार्गी अंधा सरीचा, पुढे देख नाही चाले जैसा. अज्ञान प्रगटावा धर्मो तैसा आचरोणी, हागा ऐसे जरी ना केजे, तरी अज्ञान काय उपजे. तीही कवणे परी जाणीजे मार्गाते या. यगंधाचरन्ति श्रेष्ठ तदर्थ देवेतरो जनः, संयत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. एथा वडील जे जे करते, तया नाम धर्म ठेविते, गिरीर अनुष्ठिते. सामान्य सकळ हे ऐसे स्वभावे, म्हणून कर्म न सांडावे, विशेष चरावे लागे संती. न मे पार्थास्ति कर्तव्य त्रिषु लोकेषु किंचन, नानात्तमवाप्तयो वर्त एव च कर्माणि. आता अनेकाची गोठी कायसा सांगू किरठी, देखे मीची राठी वर्तत असे. काय साकडे काही माते, की कवणे एके आरते. आचरे मी धर्माते मनशी जरी, तरी पुरतेपणा लागे, आणि का दुसरा नाही जगी. ऐशी सामग्री माझ्या अंगी जानशी तू. मृत गुरुपुत्र आणिला, तो तुवा पवाडा देखिला. तोही मी उगला कर्मवर्त, यदि यहं न वर्तय धातु कर्मण्यंतरिताः. मम वर्तमान वर्तते मनुष्याः पार्थ सर्वेषाः. परी स्वधर्मे वर्तजैसा, सावकाशो का होय जैसा. तयाची एका उद्देशा लागुनिया, जे भूत जात सकळ, असे आमाशी आधीन केवळ. तरी न व्हावे बरळ म्हणून या. उत सिदेयुरी मे लोका न कुर्या कर्म चेदहं, सकरस्य च कर्ता स्वामुपहन्यामिमाः प्रजाः. आम्ही पूर्ण काम होणी, जरी आत्मस्थिती राहोनी, तरी प्रजा हे कैसेने निस्तरेल. यही आमुचे वास पहावी, मग वर्तती परी जाणावी. ते लोकस्थिती आगवी, नासली होईल. मरणे समर्थ जो येथे आदिलाच नव्हते,
तेने सविस्तरे कर्माते त्याजावेना सक्ताः कर्मण्यविदाशो यथा कुर्वन्ति भारत कुर्यान्दिदास्तथा सक्तेषु लोकसंग्रहम् देखे फळाची आशा आचरे कामुक जैसा कर्मी भरू होवा तैसा निराशाशी जे पुढती पार्था हे सगळं लोकसंस्था रक्षणीय सर्वता म्हणून या मार्गाधारे वर्तावे विश्व हे महारे लावावे अलौकिकान व्हावे लोकाप्रती न बुद्धिभेदं जन येन नाना कर्मसंगिनाम जोषयेत सर्वकर्माणि विद्यानुग्रह समाचरण जे सायदासे न्यासिवी ते पक्वान केवी जीवी म्हणून बालका जैशी नेदावी धनुर्धरा तैशी कर्मा जया अयुगता तया प्रति निष्कर्म्यता न प्रगटावी खिळता आदि करोनी ते सत्कर्माची लावली तिची का प्रशवावी निष्कर्मा ही दावे आचरोनी तया लोकसंग्रहा लागे वर्धता कर्मसंगी तो कर्मबोधवांगे वाजिले ना जैशी बहुरूपिणीयाची राहोराणी स्त्री पुरुष भाव नाही म्हणी परिलोक संपादने तसेचे करते प्रकृतेः क्रियामानानि गुणेः कर्माणि सर्वेशः अहंकार विरुमा कर्ताहमिति मान्यते देखे फुलांचे ओझे जरी आपल्या माता घ्यायचे तरी सांगे कान दाटीचे धनुर्धरा तैसे शुभाशुभ कर्म जे निपजती प्रकृती धर्म ते मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे ऐसा अहंकाराडी रूढ एकदेशी मूढ तया परमार्थ गुढ प्रगटावाना हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझ हित ते अर्जुना देऊणी चित्त अवधारी पा तत्त्ववित्तु महाबाहो गुण कर्म विभागयोः गुणेषु वर्तते मत्वा न सज्जते जे तत्वज्ञानी याच्या ठाई तो प्रकृती भाव नाही जेत कर्मजात पाये निपजत असे ते ध्यावे माणूस सांडोणे गुण कर्म ओलांडोणे साक्षीभूत होणे वर्तती देही हनोणे शरीरी जरी होती तरी कर्म बंधाना तडती जैसा का भूतचेष्टा बसती घेपवेना प्रकृते गुणसम्मूढाः सज्जते गुणकर्मेषु तानं कृतश्वमिन्दो मेदान् कृत नवीन् विचालयत येथ कर्मी तोची लिपे जो गुणसंभ्रमे घेपे प्रकृतीचे नियाटोपे वर्ततो असे इंद्रिये गुणाधारे रहाटती निज व्यापारे ते परकर्म मुक्तारे आपादे जो मयि सर्वाणि कर्माणि संन्यासाध्यात्मचेतसा निराशे निर्महो भूत्वा योद्ध्वश्वविगन्तज्वरः तरी उचिते कर्म आघवित्वा आचरुणी मजर पावी परिचितवृत्ती विनासावी आत्मरूपी आणि हे कर्म मी करता काचरिणा या अर्था ऐसे अभिमानी झने चित्ता रिगोदेशी त्वा शरीरपीडा नोहावे कामना जात सांडावे मग अवसरुणी चित्त भोगावे भोग सकळ आता कोदंड येऊनी हाती आरूढ पायी रथी देय लिंगण विनवृत्ती समाधाने जगी कीर्ती रुडवी स्वधर्माचा मान वाढवी या भारापासून सोडवी मेंदिनी हे आता पार्था निशंकु होई या संग्रामा चित्त देई येत हे वाचोनी बोलो नहे
हे मे मदन्मिन्द नित्यमनुतिष्ठति मानवाः श्रद्धोवन्तो न सूयन्तो मुच्यते तेऽपि कर्माभिः। हे अनुपरोध मत माझे जे परमादरे स्वीकारिजे श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा देही कर्मा सकळ करवर्तितो जानपा कर्मरहितो मरोणी हे कर्म निश्चितो करणीयोगा हे त्वेतदभ्यसुरान्तो नानुतिष्ठति मतम सर्वज्ञानविमूढास्तानि हृदि नष्टा न च चेतसा षष्ठं चेदते स्वस्ता प्रकृतिज्ञानवाणत्वे प्रकृतियादिभूतानि निग्रहाकेरशक्यन्ते नादरी प्रकृतिमती होऊन इंद्रिया लढा देऊन जे हे माते मद अभिरून ओसांडते जे सामान्यत्व लिखिते अवज्ञा करुणी देखिते काहार्थवादुघ्नते वाचडपणे ते मोहमदिरा भरले विषवेगे धारले अज्ञानपंक्ती बुडाले निभ्रांत माने देखे शवाच्या हाती दिले जैसे रत्न वाया गेले नातरी आज्ञा पाहिले प्रमाण नव्हे का चंद्राच्या उदयो जैसा उपयावगा नवेची वायसा मूर्खा विभोको का तैसा रुचेल ना तैसे जे प्रार्था विन्मुखया परमार्था तयाशी संभाषणे सर्वता करावे ना अनुनीतीन मानती आणि निंदाही करू लागती सागे पतंगो काय साती प्रकाशाते पतंगादिकी अलिंगण तेथ त्याचे अचूक मरण तेविषया चरण आत्मघाता म्हणून इंद्रिय एके जाणते जी पुरुषे लाळावी ना कौतुके आदी करुणी हागा सर्पेची खेळाडो येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल सांगे हळाहळ जिरेल सेव लिया काय देखे खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसे उधवला तैसा इंद्रिया लढा दिदला भला नव्हे एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोगरचना मिळवावी आपण सायसे करुण बहुते सकळ ही समृद्धी जाते उदवस्तू या देहाते प्रतिपाडावे का सर्वेस्वे शिनवणी येथे अर्जवावी संपत्ती जाते तेथे स्वधर्म सांडवणी देहाते पोखावे काये मग हे तवा पाच मेळावा सेकी अनुसरेल पंचत्वा ते वेळी केला ते दिवसावा शिनवा पुला म्हणून केवळ देहवरण ते जाणे वडी नागवण या लगेथ अंतकरण द्यावे ना इंद्रिय इहेंद्रियेष्वेद्रिय स्वार्थ राग द्वेषो व्यवस्थितो दयारण्य वशमार्गस्यतो हास्य परिपथिन्यो गिरवींद्रियाचिना अर्था सारिका विषयो पोखिता संतोषो किरचित्ता आपजेल परितो सवचोराचा सांगातो जैसा नाविक स्वस्तो जवनगराचा प्रांतो सांडिजेना बापा विषयाची मधुरता जने आवडी उपजे चित्ता परितो परिणाम विचारिता प्राण हरी देखे इंद्रिया काम असे तो लावी सुखदुराशे जैसा गडी माणू आमिषे बोलविजे गा परी तया माझे गडू आहे जो प्राणाते घेऊन जाये तो जैसा ठाऊ नव्हे झाकलेपणे जैशी अभिलाषे येणे किजेल विषयाची आशा धरिजेल परी वरपडा होईजेल क्रोधनळा जैसा कवडवणी पारधी घातेची संधी आणि मृगाते बुद्धी साधावया येत तैसेची परी आहे मरणी संगो हा तुझ नव्हे पार्था दोन्ही काम क्रोधू हे घातको जाणे धरणी हा आश्रयाशी न करावा
म्हणेची आठवण धरावा, एक निजवृत्तीचा ओलावा. नांदोनेरी श्रेयान्न स्वधर्म विगुण, परधर्मा स्वनुरिष्टादात. स्वधर्म निधन श्रेय, परधर्मा भयावहा. अगा स्वधर्म हा आपुला, जरी का कठीण झाला, तरी हाच्या अनुष्ठीला भला देखे. हिरू आचरू जो परवा, तो देखता किरवरवा. परी आचार तिने आचरावा आपुलाचे. सांगे शूद्र घरी आगवे, पक्वाने हाती वरवे. घे तुझे केवी सोयवावे, गरबडो जरी झाला, ते अनुचित कैसेने किजे. अग्राह केवी इच्छिजे, अथवा इच्छिलेने विचारे. पाविजे विचारी पा, तरी लोकांची धवळारे. दे कोणी मनोहरे, असती आपली थनारे. मुळावी केवी हे असो वनिता पुले, कुरूप जरी झाले, घरी भोगिता तुझी भली. जिया परी केवी आवडे तैसा साकडू, आचरता जरी दुवाडू, तोही स्वधर्मोची सरवाळो. परत्रीचा हा गा साखर आणि दूध, हे घोल्य कीर प्रसिद्ध. परिक्रमी दोषी विरुद्ध, घे केवी नैशे निही जरी शिविजेल, तरी ते आळुकीचे उरेल. जे जे परिणामी पत्य नव्हेल, धनुर्धरा ह्यानुने आनकाची जे विहित. आणि आपण श्या अनुचित, ते नाचरावे दरिहित विचारिजे. या स्वधर्माते अनुष्ठिता, वेचे होईल जीविता. नोही निकावर होयता, दिसता ऐसे समस्त सुराशिरोमणी. बोलिजे जेते शारंगपाणी, तेथे अर्जुन म्हणे विरम्रवणी. असे देवा हे जे तुम्ही सांगतले, ते सकळ किरम्या पदिसिले. परी आता पुशील काय आपले अपेक्षित. अर्जुन वाच येन केन प्रयुक्तो, पापंचरते पुरुष. अनिश्यां पिवा स्नेय बलादेव नियोजिता. तरी देवा हे ऐसे कैसे, जे ज्ञान हिचे स्थितिभ्रंशे. मार्ग सांडवणी अनारिशे, चालत देखो. सर्वज्ञ जे होती, हे अपाहे जाणते. ते परधर्म व्याविचरते, कवने गुणे. बीजा आणि भुसा अंध निवाडो जेने जैसा. नावे कदेक नाही तैसा, बरडे कापा. जे सांगता संगू सांडिते, तेची सत्संग करिता न घाती. वनवासी हे सेविते, जनप्रदाते. आपण तरी लपते, सर्वेस्वे पाप चुकविते. बरी बळत्कारे सुईजते, तयाशी माझे. जयाची जीवे घेती विवसी, तेची जडवणे ठाके जीवेशी. चकविता ते गिवसे, तया देचे. ऐसा बलात्कारू एकू दिशे, तो कवणाचा हित आग्रह असे. हे बोलवे हशिकेशे पार्थो म्हणे. श्री भगवान वाच काम एष क्रोध एष, रजोगुण समुद्वाह. महाशनो महापाह्यम्या, वेदये नमेह वैरिणम्. तवा हृदय कमळ आराम, जो योगियाचा निष्काम काम. तो म्हणीसे पुरुषोत्तम सांगे नाईक, तरी ते काम क्रोधोपाये. दयाचे कृपेची आठवण नाही, हे कृतादाच्या ठाई मान जाती. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयधरीचे वाघ. भजन मार्गीचे मांग, मारक जे. हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रियगामीचे कोंड. याचे योमाहितक बंड जगावरी. हे रजोगुण मानसीचे, समूह आसुरीचे. दालेपण याचे अविद्या केले. हे रजाचे किर झाले, परी तमाचे पडियंते भले. तेने निजपद घ्या दिधले, रमाण मोहे. हे मृत्यूच्या नागरी, माने जते निकया परी.
जे जीविताचे वैरी म्हणून या जयाशी भुकली आमेशा हे विश्वनपुरीची घासा पुढवाडी अशी आशा चाळीत असो कौतुके कवडीता मुठी जे 14 होणी थे कुटी ते भ्रांती ही दाकुटी वल्ली तुलिही जे लोकत्रयाच्या भातुके खेळताई खाय कौतुके तिच्या दाशीपणाचे निबिके तृष्णाजी हे असो मोहे माणीचे या ते हंकार घे पेदीजे जेने जग हापले निभोजे नाचवित असे जेने सत्याचा होकासा काढिला असत्य तृणकुटा भरिला तो दंभुरुडविला जगी यही साध्वी शांती नागविली मग माया मार्गे शृंगारिली ती करवी विटाळविली साधुनिंदे यही विवेकाची त्राय फिडिली वैराग्याची साल काढली जितया मान मोडिली उपशमाची हे संतोषवण कांडिले धैर्य दुर्ग पाडिले आनंद रोप सांडिले उपडोनिया यही बोधाची रोपे लुचिली सुखाची लिंपी पुशिली जिहारी अंगी सुदली तापत्रयाचे हे अंगात धडले जीविषे आती जडले परिनाथडती वसिले ब्रह्मादिका हे चैतन्याच्या शेजारी वसती ज्ञानाच्या एकाहारी म्हणून प्रवर्तले महामारी सावरतीना हे जडे विना बुडविते आहे वनी झाडिते न बोलता कवळीते प्राणियाते हे शस्त्र विना साधिते दोरे विना बांधिते ज्ञानी अशी तरी वदिते पेंज घेऊनी हे चिखली विना रोविते पाशिके विना गोविते हे कोणा जोगेना होती आठ तोटेपणे दुवेना हृदयविहि ते शो हलेन च यथो मृगेना कृतयो अवस्था ते नेदमारुतम जैशी चंदनाची मुळी गिवसने घे पेव्याळी नातरी उल्माची खेळखोळी गर्वस्थाशे का प्रभा विना भान तुम्ही विना हताशण जैसा दर्पण मोडहीन काहीच नशे तैसे यही विना ऐकले आम्ही ज्ञान नाही देखिले जैसे कोंडेने पाऊदले बीजने उपजे आरोत्य ज्ञानमतेन ज्ञानेन नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दोष पुरेना नर्गेन च पैसे ज्ञानधरी शुद्ध परी यही असे परुद्ध म्हणून ते अगाध होनी ठेले आधी या ते जिनावे मग ते ज्ञान पावावे तव पराभो न संभवे राग द्वेषा ज्ञाते साधावा लागे जे बळ आणि जे अंगे ते इंधने जैसे अंगे सावो होय इंद्रियाणी मनो बुद्धी शास्याधिष्ठानं मुच्यते एत विमोह ते ज्ञानमाहुत्य देहिनं तैसे उपाय की जाती जे जे ते याची स होती विरजे म्हणून हटिया ते जिनी जे येईच जागे ऐशी आई साकिडा बोला एक उपाय आहे भला तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझ तस्मात् त्वमिंदेयाश्नयोदो नियम्यं भरतर्षभ्य पाप्यमानं प्रजयेन ज्ञानविज्ञाननाशनम् इंद्रियाणि पराण्याहुरेन्द्रियभ्यः मनः मनस्वस्तु परा बुद्धियो बुद्धिहं परस्ततु सः एवं बुद्धे परं वा संस्तभ्यात्मानं न्यदना जहि शत्रुमहाबाहो कामरूपदुरासदम इति श्रीभगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोग नाम तृतीयोऽध्यायः
याचा पहिला कृंठा इंद्रिये, येथून प्रवृत्ती कर्मातेवी आदी निर्धारून घालिते सर्वथैव. मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवणा होईल. इतुकेही थारा मुळेल या पापियाचा. हे अंतरी गुण जरी फिटले, जरी निर्वांत जाण निवटिले, जेणे रश्मी विण उरले मृगजड नाही. तैसे रागद्वेष जरी निमाले, तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. मग तो भोगी सुख आपुले आपणचे, ते गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी. तीत स्थिर राहुनी नुठी कवणे काळी, ऐशे सकळ सिद्धांचा राहो देवी लक्ष्मीचा नाहो. राया एके देव देव बोलता झाला, आता पुनरपितो अनंतो आद्य एकी मातो. सांगेल ते पंडुसुतो प्रश्न करील, तया बोलाचा हनपाडो तो रसवृत्तीचा निवाडो. येणे श्रुतिया होईल सर्वाडो श्रवण सुखाचा. देव म्हणे निवृत्तीचा, चांग उठवा करुणी उमेशाचा. मग संवाद हुरुपार्थाचा भोगावा बापा, येथे ज्ञानदेव विरचितया भावात दीपकया. तृतीयोध्याय. ईश्वर महाराज की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.